व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला। आपलं सरकार आणा जुनी पेन्शन योजना मान्य करतो, उद्धव ठाकरे। सरकारी कर्मचाऱ्यांना आव्हान। 15 सप्टेंबर 2024 राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली असली तर प्रचाराला वेग आला आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरात विविध ठिकाणी सभा मेळावे सुरू आहे। याच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष विविध आश्वासन देत आहेत। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे हे देखील मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी जुनी पेन्शन योजनेच्या महाधिवेशनात कर्मचाऱ्यांना संबोधित करताना आंदोलकांशी संवाद साधला आहे। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमचं सरकार आणा जुनी पेन्शन योजना आणतो असं आश्वासन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलं। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली। आपलं सरकार आणि मी तुमची मागणी मान्य करतो। सत्ता येते जाते, सत्ता येणार। गेलेली सत्ता मी खेचून आणणार, मी तुम्हाला न्याय देणार असं उद्धव ठाकरे यांनी आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलं। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना उपोषण करू नका अशी विनंती केली। हे सरकार गेल्यात जमा, आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले। आपल्याला सत्तेची चिंता नाही, आपल्याला जनतेच्या आयुष्याची चिंता आहे, राज्यातील प्रत्येक कुटुंबियाची चिंता आहे। सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे, नक्की येणार आणि आपण खेचून आणणार। आता हे सरकार गेल्यात जमा आहे, त्यांना पेन्शन कसले, त्यांना आता टेन्शन देण्याची वेळ आली आहे। आपण एकजूट राहण्याची गरज आहे। सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला एकजूट हेच उत्तर आहे। ह्या एकजुटीमुळे हे सरकार गेल्यात जमा आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। त्यामुळे पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण करू नये, जनता आधीच उपाशी आहे, त्यामुळे आता उपोषण नको, सत्ताधारी सत्तेशिवाय उपाशी राहायला हवे असे आपलं आंदोलन हवे अशा आंदोलनाचा निर्धार आहे। आंदोलनाची मशाल पेटल्यावर सरकारच्या चमच्यांना त्यावर पाणी ओतायला देऊ नका। जुनी पेन्शन योजना आपल्या सर्वांनी एकत्र येत आपले सरकार अंमलात आणायची आहे। तुमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आता आपण सर्व येत आपले सरकार आणा, तुमची मागणी आपण मान्य करतो हा माझा शब्द आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शन मिळते ही तफावत तुम्ही पाहिली। सरकार तुम्ही चालवत आहात, कोरोना काळात तुम्ही काम केले म्हणून राज्य वाचले। योजना सरकार जाहीर करते पण ती घराघरात जाऊन तुम्ही राबवता। तुम्ही साथ दिली नाही तर कोणते सरकार राहू शकत नाही। आता लाडकी बहीण योजना आपण आणली पण भाऊ कोण हेच तिला कळत नाही। प्रत्येकजण मीच भाऊ, तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणत आहेत, मात्र ते भाऊ नसून फुकट खाऊ आहेत। जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात, मीच तुझा भाऊ असे सध्या सुरू आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने शिर्डी येथे आयोजित पेन्शन राज्य महाधिवेशनास आमदार श्री सुधाकर आडबाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उभाटा पक्षप्रमुख आणि उद्धवजी ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार भाऊसाहेब वागचौरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार श्री अभ्यंकर, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार ॲड अभिजित वंजारी, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे, आमदार किरण सरनाईक, रविकांत तुपकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, महासचिव गोविंद उगले, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, मिलिंद सोळंके, सुनील दुधे, सचिन इंगोले, विपिन धाबेकर, प्रफुल्ल कांबळे, प्रमोद खोडे, गुरुदेव नवघडे, प्रदीप राठोड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, यवतमाळ जिल्हाध्यक्ष पवन बन, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोदमारे, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, विजुक्ताचे महासचिव डॉक्टर अशोक गव्हाणकर, नितीन देवतळे, आदिवासी संस्कृत संघटनेचे अध्यक्ष भोजराज पुंडे, खौसी सर पदाधिकारी मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पेन्शन फायटर्स उपस्थित होते। यावेळी माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय नानाभाऊ पटोले, आमदार श्री सुधाकर आडबाले, वितेश खांडेकर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यानंतर उपस्थित पेन्शन फायटर्स यांनी शपथ घेण्यात आली।